नमस्कार मित्रांनो, आपण काय केलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळ्या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व केला होता, ज्याच्यामध्ये काय केलं होतं आपण दोन इक्वेशन आपण ॲडिशन केल्या, बेरीज करून काय केलं होतं x ची आणि y ची व्हॅल्यू आपण बघितली होती। आता ह्यामध्ये काय करणार आहोत आपण दुसरी एक पद्धत आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये किंवा वेगळ्या पद्धतीने कसं प्रॉब्लेम सॉल्व होतं। तर इथं काय करू आपण एक छोटं इक्वेशन ह्या दोन्हीपैकी जे छोटं आहे तर त्याच्यामध्ये x ची किंवा y ची व्हॅल्यू आपण काढूतो आणि ती इक्वेशन 1 मध्ये आपण टाकून बघूत। तर आपण काय करू तर इक्वेशन 2 हे छोटं दिसतं, त्याच्यामध्ये काय करू आपण y ची व्हॅल्यू काढून घेऊ। तर कशी काढूत बघू। तर हे काय 3x + y = 2 हे इक्वेशन आहे। ह्याच्यामध्ये काय करू आपण हे आता 3x जे आहे ते प्लस मध्ये इकडे गेलो काय होईल मायनस मध्ये, तर y = 2 - 3x ही झाली y ची व्हॅल्यू। तर ह्याला काय करू आपण इक्वेशन 3 करू। तर काय 3 इक्वेशन 3 काय करू आपण 1 मध्ये टाकू। तर काय करू पुट y व्हॅल्यू इन इक्वेशन 1। इक्वेशन 1 मध्ये आपण काय करू त्याला व्हॅल्यू टाकू। तर इक्वेशन 1 काय आपलं 5x - 3y = 8। तर 5x - 3 तर y ची व्हॅल्यू काय आहे 2 - 3x ब्रॅकेट क्लोज = 8। तर आता हे ब्रॅकेट आपण सॉल्व करून घेऊ। तर 5x मायनस तर हे 3 दोन्ही 6 तर मायनस प्लस काय होणार गुणाकारामध्ये जर अधिक आणि वजा जर त्यांचं गुणाकार झालं तर काय होतंय वजा होऊन जाते, अधिक अधिक असेल तर अधिकच राहतंय, प्लस प्लसचं प्लस राहतंय आणि प्लस मायनसचं मायनस, आणि जर मायनस गुणिले मायनस असेल तर त्याचं प्लस होऊन जातं गुणाकारामध्ये। तर 3 दोन्ही 6 प्लस मायनस मायनस, पुन्हा मायनस मायनस जर मल्टिप्लिकेशन काय होणार प्लस होणार, तर 3 त्रिक 9 x = हे 8। तर हे आपण सिरियलने घेऊ। तर 5x हे इकडे घेऊ आधी, पुढं 9x - 6 = 8। तर हे 5 आणि 4 x ची व्हॅल्यू सेम आहे, तर 5 आणि 9 किती होणार 14x, 5x आणि 9x किती 14x मायनस ते मायनस 6 आहे इकडे काय होईल प्लस होऊन जाईल, तर ते प्लस करून घेऊत लगेच। तर इकडे काय होईल 8 + 6 तर 14x = 8 आणि 6 14। तर इकडं 14 गुणाकारामध्ये इकडे गेलो काय भागाकारामध्ये होईल, x = 14 भागिले 14, 14 × 14 म्हणजे x = 1। आपण पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं x ची व्हॅल्यू काय आली होती 1 आली होती। आता ही 1 जे आहे ना x ची व्हॅल्यू काय करू आपण इक्वेशन 3 मध्ये टाकून बघू। तर y ची व्हॅल्यू तिथं आपल्याला काय होईल निघून जाईल, पुट x = 1 इन इक्वेशन 3। इक्वेशन 3 काय आपलं y = 2 - 3x, तर y = 2 - 3, तर x ची व्हॅल्यू काय टाकलेली आपण 1, म्हणजे इथं काय करू x च्या जागी 1 लिहू। तर y = 2 मायनस तर 3 × 3, जर 2 मधून जर 3 गेले तर काय राहणार 1, आणि ह्यात आता मोठं कोणतं आहे 3 मोठं येतं, 3 कसे मायनस मध्ये, त्याच्यामुळं का 1 जे आलेला आहे तो कसा येणार -1 राहणार। तर ही झाली x आणि y। तर अशा प्रकारे काय झालं आपला पहिला प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे। आपण काय केलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये वेगळी पद्धत यूज केली होती आणि ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय केली आपण वेगळी पद्धत यूज केली आहे। तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार होतं जे काय तुमची एक्सरसाइज दिलेली आहे ती पूर्ण एक्सरसाइज सोडवणार आहोत। त्याच्यामध्ये काय केले त्यांनी 2 क्वेश्चन दिलेले आहेत पहिल्या एक्सरसाइजमध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये, तर आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा,
जेणेकरून त्यांना पण प्रॉब्लेम सॉल्व करायला. जर तुम्हाला काही जर इश्यू येत असेल किंवा काही जर वाटत असेल तर नक्कीच माझ्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा. माझा नंबर आहे 74 47 73 78 71 7447 737871. आणि दुसरा नंबर आहे माझा 88 57 92 85 04. 2 नंबर आता. जर तुम्हाला इनकेस व्हिडिओमध्ये काही जर वाटत असेल तर नक्कीच मला कमेंट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. थँक्यू. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.